आपण आपल्या जागेवर उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार जो या विधीच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 14 यावर आढळतो, आपण सर्वजण मिळून हा मतांगीकार म्हणू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर बसेल. मध्यस्थीच्या प्रार्थनेकरिता आपण आपल्या मनातील विचार, हृदयाची कल्पना आणि परमेश्वराचा गौरव करण्याची आमची मनस्थिती यावेळेस सर्व काही परमेश्वरापुढे आपण समर्पित करू, प्रार्थनेत जाऊ. सेनाधीश देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू एक वैभवी राजा म्हणून आमच्या जीवनात प्रवेश करत आहेस. आम्ही तुझे उपकार स्मरण करावे तितके थोडके आहेत, कारण प्रभू तुझं राज्य हे सार्वकालिक अशा दर्जाचं आहे. आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो, कारण परमेश्वरा तू आम्हाला संपूर्ण जगातून, मानव सृष्टीतून वेगळं केलेलं आहेस, निवडून घेतलेलं आहेस, जेणेकरून आम्ही तुझी प्रजा ठरावी आणि तू आमचा देव ठरावास. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो परमेश्वरा, कारण हा दिवस तू नेमिला आहेस आणि आम्ही तुझी स्तुती, तुझं स्तवन आपल्या मुखाद्वारे गात असताना इस्रायलाच्या स्तवनात वसणारा परमेश्वर आज आमच्यामध्ये उपस्थित आहे या गोष्टीची खात्री आम्हाला होत आहे. प्रभू तू चांगला आहेस, तू दयाळू, कनवाळू, कृपाळू परमेश्वर आहेस, तू मंद क्रोध आहेस, आमच्या केलेल्या अन्याय अपराधांची क्षमा करणारा देव तू आहेस. या गोष्टींविषयी आम्हा सर्वांना खात्री पटलेली असताना आम्ही आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचं हृदय तुझ्या हाती विदित करीत आहोत. प्रभू तू याचा स्वीकार कर. आम्ही ज्या मनस्थितीत आहोत, जसे आहोत, स्वतःला तुझ्या पुढं सादर केलेला आहे. तू आमचा संरक्षण करणारा देव ठरलेला आहेस आणि म्हणूनच आजपर्यंत कित्येक वादळ, कित्येक आजार, कित्येक दुःख प्रसंग आणि कित्येक अडचणी प्रभू आमच्या जीवनात आलेल्या आहेत, तरी देखील त्यातून निभाव आमचा तू केला. तू आम्हाला उभं केलंस, तू आम्हाला खडकावर उभं राहण्याची जागा दिलीस. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण प्रभू तू आमचा दुर्ग आहेस, तू आमचा खडक आहेस आणि आमच्या विश्वासाचा पाया तुझ्यामध्ये रोवला गेलेला आहे आणि म्हणूनच आम्ही आज स्थिर आहोत. विश्वासात आम्ही डळमळत नाही, आम्ही मागे फिरत नाही. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. इथे जमलेल्या तुझ्या मंडळीतील प्रत्येक लहान थोर तुझ्या लेकरांबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. आमच्या पूर्वी होऊन गेलेले आमचे पूर्वज, ज्यांनी या मंडळीची धुरा वाहून या मंडळीच्या गरजा त्यांच्या क्षमतेप्रमाणे, त्यांच्या ऐपतीप्रमाणे, त्यांच्या विश्वासाच्या प्रमाणात प्रभू जी त्यांनी या मंडळीची विश्वासाची जी बाजू आहे ती सांभाळलेली होती. प्रभू आज तो वारसा आम्ही पुढं चालवत असताना तू आम्हाला दृढ कर, खंबीर कर आणि आमचा परमेश्वर, आमचा राजा आम्हावर राज्य करीतो ही सुवार्ता या जगात पसरविण्याकरिता तू आमच्या पाठीशी उभा राहा. ही मंडळी तुझ्यामध्ये स्थिरावलेली आहे, तुझ्यामध्ये दृढ आहे, तुझ्या विश्वासात पुढं जात आहे आणि परमेश्वरा तू दिलेलं सर्व जबाबदारीचं काम, तुझी सुवार्ता जी आमच्या हाती तू सोपवलेली आहेस ती इमाने इतबारे विश्वासाने पार पाडत असताना तू आमचा विशेष सांभाळ केलेला आहेस. प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना या मंडळीद्वारे तुझी जी सेवा झालेली आहे, अनेक मंडळांची स्थापना झालेली आहे, तुझ्या विश्वासणाऱ्यांमध्ये प्रभू अधिक भर पडलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आम्ही इथेच थांबू नये, तर परमेश्वरा इथून पुढं आमची वाटचाल तू दिगंतापर्यंत आमचा परमेश्वर आहेस. त्या वेळेपर्यंत, त्या क्षणापर्यंत परमेश्वरा आम्ही स्वतःला तुझ्या पुढं सादर करावं अशी दयादृष्टी तू आम्हावर कर.
आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना या मंडळीतील जे वडील जन आहेत, वयोवृद्ध झालेले आहेत, तरी देखील त्यांचा आत्मा तुझ्यामध्ये उल्हासलेला आहे. प्रभू, तू अशा प्रत्येक आमच्या वडील जनांना तुझ्या सावलीत सुरक्षित ठेव. त्यांना आरोग्य दे, दीर्घायुष्य दे. त्यांच्या सर्व कौशल्यांचा उपयोग प्रभू तू तुझ्या गौरवी सेवेसाठी करून घे. आमच्या पुढे एक आदर्श त्यांच्याद्वारे निर्माण झालेला असताना त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून परमेश्वरा आम्ही तुझ्या सुवार्तेचं कार्य पुढं नेऊ अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. आम्ही आमच्या मंडळीतील महिला भगिनी, तरुण वर्ग, संडे स्कूलची लेकरं या सर्वांची आठवण करीतो. मेथडिस्ट मेन बंधुवर्ग या सर्वांना प्रभू आम्ही एकवटून तुझ्या राज्याच्या तुझ्या पवित्र सानिध्यात घेऊन येतो. परमेश्वराची जबाबदारी तू आम्हाला देऊ केलेली आहेस, ती विश्वासाने पूर्ण करीत असताना या संपूर्ण संस्थेच्या द्वारे तुझं गौरव, तुझी सुवार्ता या जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत तू पोहोचू दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या दिवसांमध्ये तू आम्हा सर्वांना चालवित आहेस. कोरोना काळात हा महाभयंकर प्रलय आम्हावर आलेला असताना प्रभू मंडळीला तू विविध माध्यमातून तुझ्या सेवा कार्याकरिता उपयोगात आणत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. प्रभू, आम्ही आमचं मन, आमचं अंतःकरण तुझ्या हाती सोपवून देत स्वतःला लीन आणि धीन करीतो. परमेश्वरा, आमच्या जीवनाचं अधिपत्य, आमच्या जीवनावर अधिकार केवळ तुझाच आहे आणि म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला वळीव, तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला उपयोगात आणून घे आणि तुझं गौरव आमच्या या जीवनाद्वारे सदवतीत होऊ दे. आमच्या धर्मप्रांतातील सर्व सेवा कार्य पाहणारे आमचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वन, त्यांचं प्रिय कुटुंब आणि परमेश्वरा त्यांच्या सेवेला तू आशीर्वादित कर. त्यांना दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या सेवेद्वारे तू गौरविला जा. आमच्या धर्मप्रांतात असलेले सर्व जिल्हा अधीक्षक, डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट्स, त्यांच्या निर्देशनात, त्यांच्या मार्गदर्शनात चालविले जाणारे पाळक वर्ग, त्यांची सेवा, डीकनेसेस भगिनी आणि परमेश्वरा त्यांची सेवा, मिशनरीज आणि इतर पवित्र शास्त्राचं जे सेवा कार्य पूर्ण करीतात त्या सर्व प्रियजनांना, या सेवक वर्गाला आम्ही तुझ्या हाती सोपवितो. मंडळांमध्ये कार्यरत असणारे सेवक, त्यांना देखील आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, तुझी सेवा आमच्या हातून घडत असताना तुला मान, महिमा आणि गौरव आम्ही सदोदित द्यावा आणि परमेश्वरा केवळ तुझं गौरव व्हावं, तुझं नाव उंचावलं जावं, तुझी कीर्ती या जगामध्ये स्थापिली जावी, म्हणून तू या सर्व सेवक जनांचा उपयोग करून घे. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या ख्रिस्तागमन समयातील या प्रथम रविवारी आम्ही इथे येऊ शकलो, तुझं गौरव करू शकत आहोत. परमेश्वरा, तुझ्या आगमनाविषयी आम्ही तुझ्या स्वागताप्रित्यर्थ इथे या उपासनेत उपस्थित राहू शकलो आहोत, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला शारीरिक आरोग्य तू प्रदान केलंस, आत्मिक शुद्धता तू दे आणि परमेश्वरा, तुझ्या आत्म्यात आम्हाला अधिक आणि अधिक बळ प्राप्त होईल. आम्ही तुझी सेवा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण सामर्थ्याने करू शकू अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. इथून पुढची उपासना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. फेसबुक लाईव्ह या माध्यमातून या उपासनेत उपस्थित असलेल्या देवाच्या सर्व प्रिय लेकरांना आम्ही तुझ्या हाती सोपवलेलं आहे आणि स्वतः इथे जे उपस्थित आहेत त्यांचं येणं तू आशीर्वादित केलंस. प्रभू, त्यांच्या या येण्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. पवित्र जनांच्या या सहभागितेत एकत्रित येऊन आम्ही तुझी सेवा, आम्ही तुझी उपासना, आम्ही तुझी भक्ती तुझ्या पुढे सादर केलेली असताना या सर्व गोष्टी केवळ मात्र इस्रायलाच्या स्तवनात वसणारा देव, त्याच्या गौरवासाठी हा सुवासिक यज्ञ आम्ही तुझ्या पुढे सादर करू शकू अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. आम्हापैकी प्रत्येकांचा तू स्वीकार केलेला आहेस. या विश्वासाने आणि खात्रीने या सर्व मागण्या आणि विनंत्या आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावया शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण आळीपाळीच्या शास्त्र पठणासाठी 48वा रविवार हा आळीपाळीने
यावेळेस म्हणू या विधीच्या पुस्तकातून 48वा रविवार, पृष्ठ क्रमांक 116, पृष्ठ 116, 48वा रविवार, पावित्र्य मार्ग. अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुलेल. घाबऱ्या मनाच्यास म्हणा, हिया धरा, भिवू नका, तुमचा देव येईल व तुमचा उद्धार करेल. तेव्हा लंगडा हरणाप्रमाणे उड्या मारेल, मुख्याची जीभ गजर करेल, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील, ते जय जयकार करीत सियोनात येतील, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. जागेवर बसेल. आपण आजच्या मननाकरिता जो पवित्र शास्त्रातून निवडलेला शास्त्र भाग आहे तो योहान कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 1 ते 11 ही वचने. योहान कृत शुभवर्तमान अध्याय 9 1 ते 11 या आपल्यासाठी डॉक्टर मिसेस मनीषा रावडेताई या पठण करीतील. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 1 ते 11. जन्मांधाला डोळे देणे. तो तिकडून जात असता त्याने एका जन्मांध मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, याने अंधरे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापांनी? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठविले त्याची कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करणार नाही. मी जगात आहे, तोवर मी जगाचा प्रकाश आहे असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लाविला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठविलेला तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. यावरून शेजारी व ज्यांनी त्याला भिकारी असे पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, बसून भीक मागणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तोच हा.
आणि दुसरे म्हणाले, नाही, त्यासारिखा आहे तो. तो म्हणाला, मीच तो आहे. यावरून त्यांनी त्याला म्हटले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लाविला आणि मला धुतले. शिलोहवर मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. प्रभू वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. आमेन. वचनांवर मनाने चिंतन करण्यापूर्वी आपण आपल्या मनाची तयारी उपासना संगीतातून गीत क्रमांक 78, येता येता का बेथलेहेमा येता का. येता येता का बेथलेहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. तन्मय झाला का आपण भुलला का. या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. या हो गाता का हर्षे नर्तन करिता का. ख्रिस्त जयंती रोज ह्या पुढे ऐसे गणिता का. ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का. येता येता का बेथलेहेमा येता का. प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो आजच्या या दिवसाबद्दल. ख्रिस्त आगमन हा आमच्याकरिता एक विशेष उपहार, भेट, आमच्याकरिता एक आशीर्वाद घेऊन येणारा हा दिवस आहे. आणि म्हणून या आनंदात आम्ही सर्व मंडळी, तुझी प्रजा, तुझा कळप, तुझी मेंढरं या ठिकाणी एकत्रित झालेलो असताना तू आम्हाला या आनंदात सहभागी करून घेतलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. इथून पुढची उपासना आणि तुझ्या आगमनाविषयीचा आनंद आम्ही तुझ्या वचनातून समजून घेत असताना आमच्या बुद्धीला, ज्ञानाला, आमच्या मनाला, आमच्या अंतःकरणाला तुझा स्पर्श होऊ दे. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा प्रभू,
ज्याने या जगावर प्रीती केली आणि म्हणूनच स्वतःला म्हणजे स्वप्राण देऊन आम्हाला सार्वकालिक जीवन दिले, त्याच प्रभू येशूच्या प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्तागमन म्हटलं की आम्हाला आमच्या डोळ्यापुढं जी प्रतिमा निर्माण होते ती ही की परमेश्वराने त्याचं येणं आमच्यामध्ये सिद्ध केलेलं आहे, म्हणजे पूर्णत्वास आणलेलं आहे. त्याचं येणं हे पूर्ण झालेलं आहे आणि ख्रिस्ताचं आगमन हे तुमच्या आणि माझ्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद मिळवून देणारा आहे. आता या आशीर्वादाची गणना आम्ही भौतिक स्तरावर करत नाही, तर त्याच्या आगमनाविषयीचा आनंद आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देणारा आनंद आहे, आम्हाला अनंत काळाचं जीवन देणारा तो आनंद आहे आणि तो कधीही न संपणारा आनंद आहे. त्या आनंदाची कल्पना आज आम्हाला करायची आहे. ख्रिस्त म्हणजे राजा, ख्रिस्त म्हणजे या सर्व जगाचा अधिपती, ख्रिस्त म्हणजे तुम्हावर आम्हावर राज्य करणारा देव, आमच्या मनावर आमच्या अंतःकरणावर संपूर्ण रीतीने आपलं नियंत्रण ठेवणारा देव, त्याच्या आगमनाविषयीची कल्पना आज आम्हाला होते. राजा म्हटलं तर पुष्कळांना राजांविषयी जी उत्तम गोष्ट असते त्या गोष्टींविषयी सांगायला खूप आवडतं की या जगामध्ये असे राजे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी एक सुंदर कित्ता लोकांपुढे ठेवलेला असेल. ते राजे त्यांचं राज्य लोकांच्या म्हणजे लोककल्याण हिताचं असं असेल, लोकांचं हित त्यांनी पाहिलेलं असेल, सर्वांना उत्तम जगणं त्यांना मिळावं, जगण्याच्या कल्पना त्यांच्या चांगल्या असाव्या, त्यांची उपलब्धी त्यांच्या मिळणाऱ्या सर्व सोयी या उत्तम असाव्यात, ह्या गोष्टींविषयीची आम्हाला कल्पना येते. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा राजा असेल, प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्यामध्ये येणं जर कुठल्या विशेष उद्देशाने असेल तर तो उद्देश समजून घेण्याकरिता ख्रिस्त आगमन ही जी कल्पना आहे ती समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ख्रिस्ताचं येणं का महत्त्वाचं आहे, ख्रिस्ताचं येणं आम्हाला काय देऊन जातं आणि त्याच्या देवाच्या राज्याविषयीची कुठली तो सत्यता आपल्या पुढं मांडू इच्छितो, हे आजच्या या जन्मांधाला डोळे देण्याबद्दलच्या एक छोट्याशा वृत्तांतावरून, या छोट्याशा शास्त्रभागातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ख्रिस्ताचं आगमन परमेश्वराने लोकांच्या स्थितीला अनुसरून, लोकांच्या परिस्थितीला समजून घेऊन, लोकांच्या गरजा जाणून घेऊन त्याला कशा रीतीने प्रतिसाद दिलेला आहे हे आपण जाणून घेऊ. ख्रिस्ताचं येणं हे लोकांच्या गरजेनुसार त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता देवाकडून आलेला प्रतिसाद आहे, देवाकडून आलेला हा प्रतिसाद आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात जेव्हा तो या जगात वावरला, जेव्हा तो या जगात चालला फिरला, जेव्हा तो लोकांशी बोलला, संवाद त्याने साधला, त्या काळात लोकांची कल्पना अशी होती की जे काही या जगात घडतं, जे काही होतं चांगलं किंवा वाईट, अपघात किंवा फार मोठा प्रलय, दुष्काळ किंवा कुठल्याही प्रकारचा आजार, पॅन्डेमिक किंवा इतर कुठल्याही गोष्टी ज्या या जगात घडतात, या सर्व परमेश्वराकडून आलेल्या थेट गोष्टी आहेत, म्हणजे डायरेक्ट फ्रॉम गॉड. त्यांच्या कल्पना अशा होत्या की या परमेश्वराच्या इच्छेमुळे झालेल्या आहे आणि म्हणून त्याने आज्ञा दिल्याशिवाय काहीही जगात घडू शकत नाही. या झाडावरचं एक पान देखील परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हलू शकत नाही, ही कल्पना त्यावेळेसच्या लोकांमध्ये होती, किंबहुना आजही असेल.
आजही आम्हाला असं वाटत असेल की परमेश्वराच्या आज्ञेशिवाय कुठलीही जगात घडणारी गोष्ट ही घडूच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी नेहमी हा विचार केला की जर ह्या घटना घडल्या आणि त्यामागे जर परमेश्वराची आज्ञा नसेल तर त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे राज्य आहे, त्याला आम्ही कमी लेखत आहोत. आणि म्हणून ते सरळ सरळ प्रत्येक गोष्टीला परमेश्वराला ते जोडत असत. ते म्हणायचे की असं झालं, परमेश्वराच्या इच्छेने झालं. अशी गोष्ट घडली, परमेश्वरामुळे ते घडलं. चमत्कार घडले, परमेश्वरामुळे घडले. प्रलय आला किंवा दुष्काळ परिस्थिती आली किंवा आजारपण आलं तर तेही परमेश्वराच्या द्वारे आलेलं आहे. प्रियांनो, जर परमेश्वर चांगला आहे तर तो मनुष्याला अशा कठीण प्रसंगांमध्ये आलेलं पाहू शकेल काय, हा प्रश्न निर्माण होतो. जर सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होत असेल, सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेमुळे चांगल्या आणि वाईट घटना घडत असतील तर तो चांगल्या करणे हे प्राप्त आहे. परंतु वाईट घटना घडत असतील तर आपण त्याचं श्रेय परमेश्वराला कसं द्यावं? आपण का म्हणावं की जे वाईट घडत आहे ते परमेश्वराच्या आज्ञेमुळे होत आहे? प्रियांनो, या गोष्टींचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्याचा उलगडा जो आहे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन जे या ठिकाणी दिलेलं आहे की मनुष्य परमेश्वराला दोष देऊ शकत नाही. वाईट गोष्टी घडल्या तर त्या परमेश्वराकडून नाहीत, तर त्याने असा विचार केला की आता आपण जे काही वाईट घडतं त्याचा पूर्ण दोषारोप मनुष्यावर टाकावा. म्हणजे एखादा आंधळा जन्माला आला तर आपण त्याचा दोषारोप कोणावर टाकायचा? आईबापावर किंवा त्याच्या स्वतःवर. आणि म्हणून लोकांची कल्पना अशी झाली की आपण येशू ख्रिस्ताला प्रश्न करावा की हा असा आंधळा जन्मला हा कशामुळे? याच्या आईबापाने पाप केले म्हणून की हा स्वतः पापी आहे म्हणून? आणि हे साहजिक होतं की जेव्हा मनुष्य पातक करतो तर त्याची शिक्षा म्हणून, त्याला दंड म्हणून त्या सर्व गोष्टींचं कारण, घडलेल्या वाईट परिस्थितीचं कारण मनुष्याच्या पातकांना दिलं जातं. प्रियांनो, पहिला प्रश्न असा होता की याच्या बापाने पातक केलेलं आहे किंवा याच्या स्वतःच्या पातकांमुळे हे असं घडलेलं आहे की हा जन्मांध असा जन्माला आला, जन्मापासूनच तो आंधळा झाला. याला कारण त्याला त्याच्या वडिलांच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या पातकांमुळे असेल काय? आणि म्हणून प्रियांनो, शिष्यांची कल्पना, तुमची माझी कल्पना, जगाची कल्पना अशीच होईल की त्याने पातक केली, त्याने चूक केली म्हणून त्याचे दुष्परिणाम म्हणून त्याला मिळणारं हे दंड आहे किंवा ही शिक्षा आहे. आणि हा प्रश्नचिन्हच राहील की कोणाच्या पातकांमुळे, याच्या का याच्या आईबापाच्या? म्हणून येशू ख्रिस्ताने त्यावेळेस ही जी थिअरी आहे किंवा संकल्पना आहे, लोकांचे जे हे विचार आहेत, त्या विचारांना समजून घेऊन ती स्वीकारायचीच नाही असा स्टँड घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्याच्या प्रश्नाची उत्तरे दिली नाही. त्याने त्यांना एक्सप्लेन करत बसण्यात वेळ घालवला नाही. त्याने हे म्हटलं नाही की मी तुम्हाला सांगतो थांबा की कोणामुळे हा असा जन्मला. त्याऐवजी त्याने असं म्हटलं की याच्या आईबाबाच्या किंवा याच्या स्वतःच्या पातकांमुळे असं घडलेलं नाही, तर हे कशामुळे घडलं? परमेश्वराचं गौरव त्यातून व्हावं म्हणून हे घडलेलं आहे. म्हणून जर आम्ही आज कठीण प्रसंगांना तोंड देत असू, आजारपणाला आपण तोंड देत असू,
आमच्या स्वकीयांना गमावण्याबद्दल आम्ही मनात दुःख आणि उसासे भरत असू, किंवा आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये काहीतरी विपरीत घडत आहे, किंवा आम्हाला जे चांगलं वाटत नाही अशा गोष्टी घडत आहेत, तर त्या सर्व गोष्टींचा दोष आम्ही एकमेकांवर किंवा स्वतःवर घेण्यापेक्षा परमेश्वराचं गौरव त्यातून होतं का, या गोष्टीवर जेव्हा लक्ष लावतो तेव्हा त्याचं सामर्थ्य प्रगट होतं. तेव्हा आम्हाला लक्षात येतं की आम्ही या दुर्बलतेत, आम्ही या कष्टात, आम्ही या विपरीत परिस्थितीत कोणाचा आश्रय धरलेला आहे, आम्ही कोणाला उंच केलेलं आहे, आम्ही कोणाला महत्त्व दिलेलं आहे, आम्ही कोणाला प्राथमिकता दिलेली आहे, त्या विपरीत कठीण काळातच लक्षात येईल. आणि म्हणून आपण म्हणतो की परमेश्वराला शरण जाणे हे मनुष्याकडे जाण्यापेक्षा उत्तम आहे. परमेश्वराला शरण जाणे हे मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा उत्तम आहे. आपल्याला ठाऊक नाही की या जन्म आंधळाची ही परिस्थिती कोणामुळे आली, त्याला कशामुळे हा त्रास झाला, किंवा असं त्याचं जीवन कोणामुळे निर्माण झालं. परंतु आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट इथे स्पष्ट केलेली दिसते, ती ही की तो म्हणतो की परमेश्वर हा आपलं गौरव किंवा आपलं सामर्थ्य प्रगट करण्याकरिता या गोष्टींद्वारे तो आम्हाला शिकवण देत असतो. आणि म्हणून या कोरोना काळात किंवा या परिस्थितींमध्ये आम्ही नेहमी विचार करत बसलो असो की कशामुळे झालं असेल, चायनामुळे झालं का, इतर देशांमुळे झालं की आमच्याच पातकांमुळे झालं, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला असेल. परंतु त्यानंतर जेव्हा आम्ही त्या अनुभवातून निघालो तेव्हा आम्हाला लक्षात आलं परमेश्वराखेरीज, परमेश्वराशिवाय यातून सुटका किंवा तारण कोणीच करू शकलेलं नाही. आणि हे जगाला गरजेचं होतं. ही शिकवण जगासाठी अत्यंत उपयुक्त होती की परमेश्वराचं सामर्थ्य, त्याचं गौरव यातून प्रगट व्हावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तो मनुष्य जन्माचा अंध का जन्माला आला या गोष्टींविषयी विश्लेषण देत किंवा त्या गोष्टीची समजूत काढण्यात किंवा त्यांना सांगण्यात की असं असं घडलं असेल, तसं झालं असेल, आपला वेळ घालवला नाही. त्याने आपला वेळ मुळीच घालवला नाही. परंतु आपल्याला लूक प्रेषितांची कृत्ये याच्या 10व्या अध्यायाच्या 38व्या वचनात सांगितल्याप्रमाणे तो सांगतो की तो सत्कर्मे करीत फिरला. तो कुठल्या कार्यासाठी आला? सत्कर्मे करीत तो फिरला. त्याचं येण्याचं कारणच हे होतं की सत्कर्मे व्हावीत. त्याच्या येण्याच्या मागे उद्देशच हा होता की परमेश्वराची जी मनोवृत्ती आहे, गुणधर्म आहे, त्याची जी कौशल्य आहे, ती कौशल्य मनुष्यापुढं प्रगट व्हावी. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं या जगात येणं हे एक आगळं वेगळं आहे. एक युनिकनेस त्याच्या आगमनाविषयीची आहे, ती ही की तो सत्कर्मे करी फिरला. प्रियांनो, आपण आजच्या कल्पनेत, आजच्या युगात आमची जी एक्सप्लेन करण्याची भूमिका असते, कुठल्याही गोष्टीला आपण कारण मीमांसा देत असतो. कारण मीमांसा म्हणजे रिझनिंग. हे असं असं घडलं तर त्याच्या मागचं कारण काय होतं, अशा गोष्टी आम्ही वागतो, त्याला कारण काय आहे. किंवा हे जे मंडळीमध्ये घडतं, कुटुंबामध्ये घडतं, समाजामध्ये घडतं, राष्ट्रांमध्ये घडतं, राज्यांमध्ये घडतं, देशांमध्ये घडतं, याला कारण काय आहे. आपण रिझनिंग या तत्वावर अवलंबून असतो आणि नेहमी आम्ही हेच केलेलं आहे. स्वतःची चूक झाकण्याकरिता आम्ही रिझन्स देत आलेलो आहोत.
आम्ही प्रत्येक वेळेला कारण देत आलेलो आहोत की ह्या कारणांमुळे बाळकसाहेब आम्ही असे वागलो, असे बोललो किंवा असे आम्ही जगतो. या कारणांमुळे आम्ही अशा गोष्टी करतो. आणि असं करता करता त्या गोष्टी समजावून सांगता सांगता आमचा इतका वेळ निघून जातो की आम्ही जे करायला हवं ते करणं आमच्यापासून राहून जातं. आणि वी डू नॉट डू मच. आपण फक्त कारणं देत राहतो, आम्ही फक्त कारणं सांगत राहू आणि जे करायचं आहे ते आम्ही करणार नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जर हेच केलं असतं, येशू ख्रिस्ताने त्याला मिळालेलं जे व्यासपीठ होतं किंवा त्याला मिळालेली जी वेळ आलेली होती, त्याला मिळालेली जी जागा निर्माण झालेली होती, त्या वेळेचा दुरुपयोग त्याने एक्सप्लेन करण्यामध्ये टाकला असता आणि देवाची सत्कर्मे करणं थांबवलं असतं तर कदाचित देवाची कीर्ती तो करू शकला नसता. देवाचं ज्ञान तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नसता. खरं पाहिलं तर तो लोकांच्या परिस्थिती बदलण्यामध्ये, लोकांच्या अडचणी दूर करण्यामध्ये, लोकांचे आजारपण बरे करण्यामध्ये, लोकांची दुःख ऐकून घेऊन त्याचं निवारण कसं करता येईल या गोष्टींमध्ये त्याने इतका वेळ घालवला की त्या गोष्टींचं कारण शोधून काढण्यात, किंवा असं म्हणतात ना की आपण कबरा पुन्हा खोदून काढत असतो. म्हणजे झालेल्या गोष्टी त्याच्यावर पूर्णपणे पांघरून घातल्यानंतरही आम्ही 10 वर्षांपूर्वी काय घडलं होतं, 15 वर्षांपूर्वी काय झालं होतं, आमच्या वडिलांबरोबर काय झालं होतं, आमच्या आजोबांबरोबर या लोकांनी काय केलं होतं, या गोष्टी ठेवून आम्ही फक्त एक्सप्लेनेशन यामध्ये वेळ घालवतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त असा राजा आहे की त्याने सत्कर्मे करण्यामध्ये वेळ घालवला, एक्सप्लेनेशन देण्यामध्ये नाही. आणि म्हणून प्रियांनो, तो असा राजा आहे की तो लोकांची परिस्थिती समजून घेतो आणि त्याला तो तशा रीतीने प्रतिसाद देतो. ख्रिस्ताचं आगमन हा तुमच्या आणि माझ्या वृत्तीला आलेला प्रतिसाद आहे. त्याने तुम्हाला आणि मला दिलेला प्रतिसाद असा आहे की तो तुमच्या आणि माझ्या हिताचं, तुमच्या आणि माझ्या सत्कर्म करून तुमच्या आणि माझ्या चांगुलपणाचा विचार तो करतो. आम्हाला चांगलं ते मिळावं, उत्तमातलं उत्तम ते आम्हाला प्राप्त व्हावं आणि देवाने दिलेल्या या सुंदरशा जीवनाचा भरपूर उपयोग प्रत्येक मनुष्याने करावा असं या प्रजेबद्दल विचार करणारा तो राजा आहे. तो असा राजा आहे की तो प्रत्येकाच्या हिताकरिता, प्रत्येकाच्या कल्याणाकरिता, प्रत्येकाच्या तारणाकरिता, प्रत्येकाचं जीवन सुलभ, आशीर्वादित आणि प्रसन्न असावं म्हणून तो आलेला आहे. आणि ते स्वीकारण्याकरिता आम्ही त्याची अशी स्वागताची तयारी करा. मी काय घेऊन देवापुढे येऊ, हा प्रश्न जेव्हा या संदेशाच्या डोळ्यापुढे आला की मी काय घेऊन देवापुढे येऊ, तेव्हा तो म्हणतो की परमेश्वराने जसा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे, आमचा प्रतिसाद त्याला तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक दुप्पट प्रमाणात असावा. कारण प्रथम त्याने आम्हावर प्रीती केली आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर आणि एकमेकांवर प्रीती करू शकलो. एकमेकांवर प्रीतीचं प्रमाण आपण देऊ शकलो. आणि म्हणून परमेश्वर काही फार विलक्षण किंवा फार मोठ्या गोष्टी आमच्याकडून अपेक्षित करत नाही. तो जेव्हा या जगात आला त्याने मोठमोठे चमत्कार करून, वादळे थांबवून किंवा लोकांना मृतातून उठवून किंवा लोकांचे आजार बरे करून एक फार मोठं चित्र डोळ्यापुढं प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो लीन होऊन आला. तो शांतीचा संदेश घेऊन आला. तो प्रीती लोकांमध्ये पसरवण्याकरिता आला. हा त्याचा गुणधर्म आहे. आणि त्या परमेश्वराच्या आगमनाविषयी
आपण आता जेव्हा तयारी करत आहोत, मी काय घेऊन परमेश्वरापुढे येणार आहे, मी कुठली भेट त्याला देणार आहे. म्हणून रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 ही वचने पाठ करून ठेवा की परमेश्वराला कुठली भेट किंवा त्याला कुठलं समर्पण आवडतं आणि तसं आपण त्याच्या पुढे सादर करू. आणि या ख्रिस्त आगमनाची तयारी, या संपूर्ण नाताळाचा आनंद आणि परमेश्वराने देऊ केलेल्या या सुंदरशा जीवनाचा उपयोग आपण त्याने दिलेल्या प्रतिसादाच्या अनुरूप, त्याने जसा प्रतिसाद आम्हाला दिला तसाच आणि तेवढ्याच प्रमाणात आपण त्याला प्रतिसाद देऊ शकतो का, हा विचार आपण येणाऱ्या नाताळात या ख्रिस्त आगमना समय आणि प्रत्येक दिवशी जोपर्यंत आमच्या नागपुड्यात परमेश्वराने देऊ केलेला श्वास तरवळत आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यासाठी जगू. आपण प्रार्थना करू. प्रिय परमेश्वरा, तू तुझ्या योजनेप्रमाणे या जगात आला. मनुष्य मात्रावर तुझं एवढं प्रेम आहे की आमच्या ऐवजी तू स्वतःच शिक्षा भोगतोस. आमच्या ऐवजी तू स्वतःच मरणदंड सोसला. आमच्या पातकांमुळे प्रभू परमेश्वराच्या शिक्षेला तू स्वतःला पुढं केलंस आणि आम्हाला त्यातून सुटका दिलीस. आम्ही असेच म्हणू की धन्य तुझे नाव आणि धन्य तू केलेली सत्कर्मे. प्रभू, आमच्या जीवनाचा ताबा तू घे आणि अशा परमेश्वरावर भाव ठेवण्याकरिता, त्या ईश्वरावर ज्याने निस्वार्थपणे आमच्याकरिता मरणदंड सोसून आमच्या तारणाची तयारी केली, वाट मोकळी केली, मार्ग नीट केला आणि आम्हाला आज सुखी, आनंदी आणि चिंतामुक्त केलं. त्या परमेश्वराच्या ठाई आम्ही दीन आणि दीन होतो आणि त्याचा स्वीकार करीतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस, लग्न वर्धापन मागील आठवड्यात पूर्ण केलेले आहेत किंवा आज ते साजरा करीत असतील, त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि विशेष प्रार्थना होईल. डेरिक आणि सलोनी न्यूटन, मिस्टर अँड मिसेस डेरिक अँड सलोनी न्यूटन पुढे येतील. त्यांच्यासाठी आपण परमेश्वराचा आशीर्वाद मागणार आहोत. मागच्याच रविवारी ते विवाहात एकत्र आलेले आहेत आणि दोन कुटुंब आता एक झालेली आहेत. आम्ही या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती करू. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या आगमनाविषयीचा आनंद आम्ही सर्व मंडळी मिळून करीत असताना तुझं वैभव, तुझं सामर्थ्य आणि तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे. या गोष्टींचा स्पर्श आम्हाला तुझ्या वचनातून झालेला असताना परमेश्वरा, तू आमच्या पातकांची गणना केलेली नाहीस. आम्ही केलेल्या चुकांना तू गणलं नाहीस, तर केवळ मात्र आम्ही तुझी निर्मिती आहोत. तुझ्याकडून आम्हाला श्वास मिळालेला आहे, तू आम्हाला जीवनदान दिलेलं आहेस. या गोष्टींची कल्पना आम्हाला झालेली असताना आज तुझ्या या वेदीपुढं आलेले सर्व तुझे प्रिय लेकरं, ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत किंवा आज ते करीत असतील, परमेश्वरा, त्यांच्या जन्मदिवसाबद्दल, या जगामध्ये त्यांच्या येण्याच्या या सुंदरशा कल्पनेबद्दल
आणि त्यातून तुझा जो उद्देश पूर्ण होत आहे त्याबद्दल आम्ही तुझे गौरव करीतो. या प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र सान्निध्यात आणलेलं आहे. दीर्घ आयुष्य त्यांना तू लाभू दे. तुझ्याकडून मिळणारं उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम धान्य तो या प्रियजनांना तृप्त असं ठेव. मागील वर्षभर जशा रीतीने तू त्यांचा सांभाळ केलेला आहेस त्याचप्रमाणे प्रभू येणाऱ्या नवीन वर्षात जेव्हा त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांना तू लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आरोग्य, तुझी दया त्याच्या पाठीशी असू दे. आम्ही विशेष तुझा आभार मानतो. मिस्टर मिसेस डेरिक आणि सलोनी न्यूटन या कुटुंबाकरिता, या कुटुंबाची जी तू आजपर्यंत काळजी घेतलेली आहेस, त्यांना तू एक नवीन बंधनात बांधलेला आहेस. या उभयतांना परमेश्वरा तू तुझ्या आशीर्वादाने, तुझ्याकडून मिळणाऱ्या समाधानाने परिपूर्ण करण्याचं वचन देऊ केलेलं आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठवावास, त्यांना या नवीन जीवनाच्या टप्प्यात तू चालवावंस, त्यांची तू काळजी घ्यावीस. या कुटुंबाला तू संपन्न राखावंस, त्यांना संतती प्राप्तीचं सुख प्राप्त व्हावं आणि परमेश्वरा कुटुंब व्यवस्था तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्याकरिता त्यांना लागणारं ज्ञान, कौशल्य, सुज्ञता आणि आशीर्वाद तू देव करावीस असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. दोघांनीही एक नवीन जबाबदारी स्वीकारलेली आहे. पती पत्नी म्हणून, सून जावई म्हणून आणि परमेश्वरा एकमेकांबद्दल त्यांची प्रीती अखंड राहावी, निष्ठा त्यांच्यात कायम असावी, विश्वास त्यांच्यावर एकमेकांवर दृढ होत जावा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची ही वाटचाल तुझ्या आणि तुझ्या उपस्थितीत व्हावी. तुझ्याकडून मिळणारा आशीर्वाद रूपाने परमेश्वरा हे घर बरकतीने, आशीर्वादाने, सुख समाधानाने आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण राहावं म्हणून तू त्यांचा विशेष सांभाळ कर. या दिवशी तुझ्याकडून मिळणारे आशीर्वाद मिळवून घेण्याकरिता ते वेदीपुढं गुडघ्यांवर येऊन दीन आणि लीन होऊन तुला जे काही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या सुंदर जीवनाच्या कल्पनेला तू साकार कर. त्यांचे स्वप्न तू सिद्धीस ने आणि त्यांच्या भावी योजना तू आशीर्वादित कर. इथे जमलेल्या प्रत्येकांना आणि वेदीपुढं गुडघ्यांवर येऊन आपलं जीवन तुला समर्पित करणाऱ्या प्रत्येक तुझ्या लहान थोर लेकरांना तू नावाने हाक मार, आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्यात प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बाय. मंडळीसाठी जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. प्रतीक्षा सांगल सूर्यवंशी आहेत आज. प्लीज स्टँड. येस, नील यू ऑल्सो. आपल्या मंडळीच्या सभासद मिस प्रतीक्षा सांगल सूर्यवंशी, ज्या सन्माननीय पाळक रेव्हरंड SG सूर्यवंशी पाळक साहेब आणि मिसेस संजीवनी सूर्यवंशी पाळकीनबाई यांच्या कन्या आहेत. त्यांचा विवाह नील नोएल अँड्रेड यांच्याशी दिनांक 5 डिसेंबर म्हणजे येणाऱ्या रविवारी सायंकाळी 4 वाजता गॉन्सालो ग्रेशिया चर्च वसई बरामपूर या ठिकाणी होण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. हा विवाह ख्रिस्ती कायद्यानुसार होऊ नये अशी तक्रार जर आपल्यामध्ये कोणाकडे असेल
तर त्यांनी लिखित पुराव्यासहित मंडळीच्या पालकांना या विवाहाच्या 1 आठवड्याआधी 2 साक्षीदारांसहित माझ्या हाती सोपवावी. अन्यथा यापुढं गप्प राहावे. ही विवाहाची 3री आणि शेवटची घोषणा आहे. कंग्रॅच्युलेशन्स. सॅम्बल पंड्या आणि मिस पूजा गावडे आपल्यामध्ये आहेत. आपल्या मंडळीतील सभासद मिस्टर मुकुंद लाझरस पंड्या यांचे सुपुत्र मिस्टर सॅम्बल मुकुंद पंड्या यांचा विवाह आपल्याच मंडळीतील ज्या प्रिपरेटरी मेंबर आहेत, ज्या आता तयारीला मेंबरशिपच्या लागलेल्या आहेत, त्या मिस पूजा अनंत गावडे यांच्याशी 17 डिसेंबर 2021 या रोजी सायंकाळी 4 वाजता रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट चर्च भायखळा याच ठिकाणी होण्याचे निश्चित झालेले आहे. ह्या विवाहाबद्दल जर आपल्याकडे असं कुठलंही कारण असेल की हा विवाह ख्रिस्ती कायद्यानुसार होऊ शकत नाही आणि तो तुम्हाला ते कारण ठाऊक असेल, तर लिखित स्वरूपात या विवाहाच्या 1 आठवड्याआधी 2 साक्षीदारांसहित आपण तक्रार पालकांकडे नोंदवायची आहे. या विवाहाची ही पहिलीच घोषणा आहे. थँक्यू. कंग्रॅच्युलेशन्स. साऊथ मुंबई डिस्ट्रिक्ट या WSCS विमेन्स सोसायटी ऑफ ख्रिश्चन सर्व्हिस या संस्थेद्वारे एक सूचना आहे की 5 डिसेंबरला दुपारी 2:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट चर्च भायखळा या ठिकाणी WSCSचा क्रिसमस गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये क्रिसमस कॅरल सिंगिंग कॉन्टेस्ट देखील होणार आहे. तर सर्व महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारची तयारी करून कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 8 गायक वृंद 5 मिनिटाकरिता ते क्रिसमस या थीमवर गीत प्रदर्शित करू शकतात, सादर करू शकतात आणि त्यासाठी लागणारं जे पंजीकरण आहे, रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन 100 रुपये त्यांना द्यायची आहे. हे गीत हिंदी किंवा इंग्रजी भाषेत ते गाऊ शकतात. तर सर्वांना विनंती आहे, विशेष करून महिला भगिनींना, की त्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. 2 वर्षांच्या आपल्या या कालावधीनंतर दृढीकरणाचा विधी येणाऱ्या रविवारी म्हणजे 5 डिसेंबरला सकाळच्या आमच्या उपासनेत बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सरवन यांच्या उपस्थितीत पूर्ण केला जाईल. आणि आमच्या मंडळीतून या वर्षी एकूण 15 जे उमेदवार आहेत, जे पूर्ण सदस्यत्व म्हणजे दृढीकरण घेऊन मंडळीत मिळवले जातील, असे ते 15 सभासद असतील. त्यांना मी विनंती केलेली आहे की आज त्यांची परीक्षा घेण्यात येईल. त्यांना जी शिकवण देण्यात आली, जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला, त्यावर अवलंबून त्यांची चाचणी होईल, परीक्षा होईल आणि त्यानंतर ते त्यात यशस्वी झालेच तर आपण त्यांना दृढीकरणाच्या विधीसाठी पुढच्या रविवारी बोलावणार आहोत. आता भक्ती संपल्यानंतर लगेच त्यांनी या परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे. हे पूर्ण करत असताना त्यांनी एक प्रतिज्ञापत्र आहे, फॉर्म आहे, तो भरून द्यायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी परमेश्वराशी आणि मंडळीशी एकनिष्ठ राहण्याचं वचन द्यायचं आहे. आणि जेव्हा ते वचन देतील, त्या वचनांमध्ये एक गोष्ट ही पण आहे की आपण आपल्या देण्याद्वारे, म्हणजे आपण जे काही कमवत असू तर त्या कमाईतून
आणि नाही तर आपल्या आईवडिलांनी दिलेल्या खर्चातून आपल्यासाठी जो काही ते पॉकेट मनी देतात त्यातून एक अंश देवाच्या गौरवासाठी वेगळा करण्याची शिकवण त्यांना मिळावी, म्हणून त्यांनी प्रत्येक महिन्यात त्यांचं जे काही देणं आहे ते इथे अक्षरी लिहायचं आहे आणि इथे तुम्ही लिहून आम्हाला सांगायचं आहे की आम्ही दर महिन्याला अशा रीतीने देवाच्या कार्याकरिता देणार आहोत आणि त्याची पहिली पावती तुमच्या सर्टिफिकेट बरोबर देण्यात येईल. ही सुरुवात तुम्हाला येणाऱ्या रविवारपासून करायची आहे, तर तशी तयारी ठेवा आणि परमेश्वराचं ते परमेश्वराला आणि गव्हर्नमेंटचं ते गव्हर्नमेंटला देण्याचं जे ज्ञान आहे ते आपण इथेच शिकू. दिनदर्शिकेसाठी जे पुरस्कर्ते असतील त्यांना आपली डेट्स राखून ठेवायचे असतील तर त्यांनी ₹2000 मात्र एका डेटसाठी ₹2000 मंडळीत द्यावीत, जेणेकरून आपली ही दिनदर्शिका छापण्यात येईल आणि ती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. शुक्रवारची आपली उपासना पवित्र सहभागीतेसहित सायंकाळी 7 वाजता दर शुक्रवारी घेण्यात येते. आम्ही सर्वांना विनंती करीत आहोत, जर आपण जवळपास या भागात राहत असाल आणि तुम्हाला शक्य होत असेल तर कृपा करून या उपासनेत येण्याची आपण तसदी घ्यावी. आता मला असं वाटतं शाळा सुरू होत आहेत आणि मॉल्स उघडली गेलेली आहेत, जिम्स उघडलेली आहेत, सिनेमागृह उघडण्यात आलेली आहेत, तर चर्चही उघडण्यात आलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की ऑनलाईनची जी आम्हाला सवय लागलेली आहे, वळण लागलेलं आहे, ते आता आपण मोडून टाकायचं आहे, सोडून द्यायचं आहे आणि प्रत्यक्ष भौतिकरित्या आपण मंडळी या सहभागितेत उपस्थित राहायचं आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात उपासनेत उपस्थित राहू. येणाऱ्या रविवारपासून ऑनलाईन सेवेची जी आम्ही व्यवस्था करत होतो ती व्यवस्था थांबवण्यात येईल पुढच्या सूचनेपर्यंत. आम्हाला ठाऊक नाही पॅन्डेमिक परत येऊ नये अशी आमची कळकळीची प्रार्थना आहे आणि तीच प्रार्थना देव मान्य करणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण तशा रीतीने या गोष्टीची तयारी करू. कन्फर्मेशनसाठी आपल्या मंडळीतून 15, कन्नडा चर्च त्यांची मंडळी देखील आपल्या भक्तीत आपल्या उपासनेत एकरूप होणार आहे, एकत्रित होणार आहे, तर त्यांचे 10 आणि चेंबूर चर्च जे लहानचं आपलंच निर्माण केलेलं एक चर्च आहे तर त्या मंडळीतून 5 उमेदवार असे एकूण 30 उमेदवारांचं दृढीकरण 5 तारखेला सकाळच्या उपासनेत होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे आपण 10:15च्या या उपासनेत एकत्रित राहणार आहोत आणि बिशप साहेबांच्या उपस्थितीत या सर्व गोष्टी पार पाडल्या जातील. या व्यतिरिक्त काही सूचना असतील तर पालक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे पूर्ण प्रयत्न करतील. वेदीवरील जी फुले आहेत, विनंती आहे की आपल्याकडे वाढदिवस असतील किंवा लग्नवर्धापन दिवस असेल किंवा तुम्हाला कुठल्या आशीर्वादाने परमेश्वराने आशीर्वादित केलेलं असेल तर तुम्ही त्या निमित्ताने वेदीवरील फुलाची ही सजावट करू शकता. तुम्ही पैसे देऊ शकता किंवा स्वतः फुलं आणून अशा रीतीने ती सजवू शकता. त्याने तुम्ही देवाचं गौरव कराल आणि परमेश्वराची उपासना अधिक सुंदर रीतीने करण्याकरिता परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. तर विनंती आहे की तुमचे वाढदिवस, लग्नवर्धापन दिवस किंवा इतर कुठलीही आशीर्वादाची गोष्ट जर आपल्या कुटुंबामध्ये घडत असेल तर वेदीवरील फुलांची सजावट करून आपण कृतज्ञता अशा रीतीने व्यक्त करू शकू. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 तन मन धन प्रभू तव चरणी हे गीत गाऊन परमेश्वरापुढं आपली जी समर्पणे आहे ती सादर करू. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र वयास योग्य आमच्या जिवंत कळवाळू कृपाळू परमेश्वरा, जे काही तू आम्हाला दिलंस त्यातूनच एक अंश आम्ही तुझ्या गौरवासाठी देत आहोत. तू आम्हाला कुठल्याच गोष्टीने
परमेश्वरा आपले आशीर्वाद राखून दिलेला नाहीस, भरपूर दिलेला आहेस. आणि म्हणून आम्ही देताना तुला त्याच प्रमाणात, तुझ्या आशीर्वादांच्या प्रमाणात देण्याचं एक कारण आमच्याकडे आहे. म्हणून तू आम्हाला तशी स्फूर्ती दे, आशीर्वादित कर आणि आमचं देणं तू तुझ्या गौरवासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.
मिस्टर नील या उपासनेत आम्ही तुमचे स्वागत करीतो आणि या मंडळीच्या होणाऱ्या सूनबाई मिस गावडे आणि त्यांचे आई आणि त्यांचे नातलग आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचेही मी मंडळीतर्फे स्वागत करीतो. परमेश्वर या दोन्ही नियोजित आणि योजनेत असणाऱ्या कुटुंबांना आशीर्वाद प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. प्रभू, ज्या योजना तू करीतोस मनुष्य भेद करू शकतात, परंतु सिद्धीस नेण्याचं कार्य तुझ्या हाती आहे आणि म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हावर झालेली कृपा, आम्हावर मिळालेलं हे वरदान, तुझं जीवनदान, हे केवळ तुझ्या प्रीतीमुळे, तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या आमच्यावर असलेल्या प्रेमामुळे आहे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. त्याबद्दलच आम्ही आनंद म्हणून, कृतज्ञता म्हणून आणि तू केलेल्या उपकारांची जाणीव असल्यामुळे जे काही समर्पण तुझ्या पुढे आणलेला, या समर्पणाचा तू तुझ्या राज्याच्या गौरवासाठी उपयोग करून घे. देणाऱ्या प्रत्येक हाताला 100 पट आणि त्याहून अधिक आणि अधिक तू आशीर्वादित कर. इथे जमलेल्या प्रत्येकांना तू नावाने हाक मार आणि प्रभू, तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तम पदार्थांनी तू आम्हाला तृप्त कर. हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं असताना याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या स्वार्थेला या जगात पोहोचवण्याकरिता व्हावा अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. देणाऱ्यांना तू सुखी, आनंदी आणि निरोगी ठेव. आणि परमेश्वरा, जे कुठल्या कारणाने आजच्या उपासनेत येऊ शकलेले नाहीत किंवा आपलं समर्पण तुझ्या पुढे आणू शकलेले नाही, त्या सर्वांना देखील तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आशीर्वाद प्राप्त करूया. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप, याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर, आज उपस्थित असलेल्या देवाच्या सर्व लहान थोर लेकरांबरोबर आणि जे कुठल्या कारणाने या भक्तीत, या उपासनेत उपस्थित राहू शकले नाहीत, अशाही सर्व प्रियजनांबरोबर आता या दिवसांमध्ये आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.